पतीच्या डोळ्यासमोरच पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या भीषण अपघातामध्ये 2 वर्षाची चिमुकली आणि तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहेत। पोलिसांनी ट्रक जप्त करून पुढील तपास सुरू केलेला आहे। रामटेक तुमसर मार्गावरील खिंडसी जवळील मेघदूत रिसोर्ट समोर झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे। आपल्या गावाकडे परत जात असलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आणि क्षणार्धात संसार उद्ध्वस्त झाला। मिळालेल्या माहितीनुसार रामटेक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रोशन चौधरी हे पत्नी नम्रता चौधरी आणि 2 वर्षाच्या मुलीसह दुचाकीने आपल्या मांद्री गावाकडे जात होते। त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेनंतर दुचाकीवरील मागे बसलेल्या 25 वर्षीय नम्रता चौधरी या रस्त्यावर फेकल्या गेल्या। दुर्दैवाने त्याचवेळी ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की उपस्थित नागरिकही हादरून गेलेत। या अपघातात पती रोशन चौधरी आणि त्यांची 2 वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झालेत। पत्नीचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यासमोर झाल्याने रोशन चौधरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केलेत आणि पोलिसांना माहिती दिली। या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून ट्रक घेऊन पळ काढला। मात्र रामटेक पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवली। मोरी गावाजवळ उभा असलेला ट्रक शोधून काढला आणि तो जप्त करून पोलीस ठाण्यात आणलाय। मृत नम्रता चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलाय। वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। जखमी पतीला उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। या भीषण अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। रामटेक पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे। रामटेक तुमसर मार्गावरील या भीषण अपघाताने एका निष्पाप कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे। पतीच्या डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू आणि 2 वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे। या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून अपघातास जबाबदार असलेल्या चालकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे।